तर सरपंच हत्येच्या मुद्द्यावरून अजूनही मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होते, त्यावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत, प्रतिक्रिया उमटत. जाणून घेऊया त्याविषयी. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी वाल्मिक कराडची मसल आणि मनी पॉवर वापरली, अंजली दमानी यांचा आरोप. संतोष देशमुखांच्या हत्येचं भांडवल केलं जातंय, राजकीय पूर्वग्रहातून वंजारी समाजाच्या नेत्यांना टार्गेट केलं जातंय, लक्ष्मण हाकेंचा आरोप. स्वतःचं पाप झाकायला ओबीसी करू नका, धनंजय मुंडे. मी भीत नाही, 25 जानेवारी नंतर मला भेटा. पैठणमधील मोर्चातून जरांगेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा. वाल्मिक कराडला 2022 मध्ये ईडीची नोटीस, मग कराडवर कारवाई का नाही? सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला सवाल. वाल्मिक कराडला विशेष वागणूक का दिली जाते? सुळेंची टीका. वाल्मिक कराडचं समर्थन करत असल्याचं सांगत परभणीत लक्ष्मण हाकेंना आंबेडकरी अनुयायांनी बोलूच दिलं नाही, तर मी कुठेही वाल्मिक कराडचं समर्थन केलं नाही, हाकेंचं उत्तर. बीडमधील पाटोद्यात मुंडे आणि धस समर्थकांसाठी या मुंडे समर्थकांकडून धस आणि जरांगेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी, तर मिटकरी सूरज चव्हाणांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी धस समर्थक आक्रमक. बीडमधील लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष अजूनही वाल्मिक कराडच, धनंजय मुंडेंकडूनच वाल्मिक कराडचे अध्यक्ष म्हणून शिफारस, माहिती समोर. राज्यभरातील ग्रामपंचायतींमध्ये काम बंद आंदोलन, बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सरपंच परिषदेकडून निषेध.